हे बघ दीदी, परवा एका महिलेशी मी बोलत होते, ती गर्भवती होती. मी सहज विचारलं तिला काय हवं, मुलगा की मुलगी? ती क्षणाचाही विलंब न करता म्हणाली की मुलगाच हवा. मी पुन्हा विचारलं, मुलगी का नको? ती म्हणाली, मुलगी परक्याचं धन असते, ती थोडीच आयुष्यभर आपल्या सोबत राहते. म्हातारपणी आधारासाठी मुलगा हवा. तिचं उत्तर ऐकून मला तिचा राग आला नाही, कारण ती स्वतःचा विचार मांडत नव्हती. पिढ्यानपिढ्या तिच्या मनात रुजलेला विचार बोलत होती. आपल्या समाजात मुलगी जन्माला येण्यापूर्वी तिचा निरोप ठरवलेला असतो. एकदा तिचं लग्न झालं की ज्या घरात जन्मली, वाढली, हसली, खेळली, त्या घरालाच माहेर म्हणायला सुरुवात होती. मग तिने फक्त सणासुदीला एखाद्या निमित्ताने घरी यायचं आणि कधी परत तिला नियतीने त्या दारात उभं केलं तर तिच्या डोळ्यातून वेदनांपेक्षा आधी तिच्यावर लोकांच्या नजरा खेळतात. दुःख समजण्याआधीच प्रश्न विचारले जातात. काही वेळा तर तिथे राहणं घरच्यांना बोचू लागतं, कारण तिचं माहेराशी असलेलं नातंही आपण न कळत काल मर्यादेत बांधून टाकलेलं. परक्याचं धन हे फक्त वाक्यप्रचार नाही, हा एक मुलीच्या अस्तित्वावर, हक्कांवर आणि तिच्या नात्यावर लावलेला हा एक शिक्का आहे. एकाच आईच्या पोटी जन्मलेली 2 लेकरं, एकाचं नातं जन्मापासून कायमचं मानलं जातं आणि दुसरीचं जन्मापासूनच तात्पुरतं. कटू आहे पण दुर्दैवाने हेच वास्तव आहे.